महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विझवू आई वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विझवू आई उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग मुलगी म्हणून तुम्ही नाक मुरडणार ग उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग मुलगी म्हणून तुम्ही नाक मुरडणार ग माझ्या चिमुकल्या कानाला तुझी तुझ वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विझवू आई वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विझवू आई नको पंथी विझवू आई कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशा मुली जन्माला आल्या पाहिजे महाराज म्हणून एकच सांगते शेवटी जाता जाता की मुलीला काही होऊ द्या जन्माला येऊ द्या महाराज मुलगी जर जन्माला आली महाराज तर वंशाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही आणि 2 वंशाच्या म्हणजे 2 घरांचा ती उद्धार करते महाराज एक म्हणजे आई वडिलांचं आणि दुसरं म्हणजे सासू सासऱ्याचं महाराज म्हणून अशा मुलगी अशा सुसंस्कृत मुली जन्माला आल्याच पाहिजे म्हणून त्या मुलीला काय करू नका गर्भामध्येच त्यांची हत्या करू नका महाराज त्यांच्या नशिबाने त्या कुठेही जातील महाराज त्यांना आपण रोखू शकत नाही परंतु अशा मुली जन्माला आल्याच पाहिजे महाराज म्हणून त्यांचं गर्भामध्येच पतन करू नका म्हणून एका कवीने सुंदर अशी एक कविता केली की ती गर्भातली मुलगी त्या आईला उपदेश करते की ए आई मला काय कर जन्माला घाल माझं गर्भपतन करू नको मला हे जग बघायचंय हे खूप सुंदर जग आहे आई मला जन्माला घाल मला खूप हे जग बघण्याची इच्छा आहे म्हणून ती म्हणते की आई मला या जगामध्ये तुझ्याशिवाय जन्माला घालणारच दुसरं कुणी नाही म्हणून मी तुला सांगते की तू काय कर मला जन्माला घाल असं त्या गर्भात लेकरू त्या आईला उपदेश करतं महाराज काय अशी ती मुलगी काय करते त्या आपल्या आईला उपदेश करते महाराज म्हणून त्या मुलीला जन्माला येऊ द्या मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ असते महाराज कारण की ती वंशाची काय असते पंथी असते महाराज म्हणून तिला जन्माला येऊ द्या आणि शेवटी जाता जाता एकच सांगू इच्छेल की या जगामध्ये या स्त्रियांना या मुलींना जर काय संरक्षण दिलं असेल या जगामध्ये वावरायची म्हणजे आता आजकाल जर तुम्ही बघता महाराज तर नवे तर अनेक पदावर स्त्रिया आपल्याला बघायला भेटतात महाराज आज डॉक्टर इंजिनियर पायलट कलेक्टर IPS तर नवे तर अंतराळवीर मध्ये जाणारी सुनीताताई विल्यम्स अशा अनेक कल्पना चावला असतील अशा अनेक त्या महिलाच आहेत ना महाराज म्हणून मुलगी काय करते महाराज जन्माला जरी आली महाराज तर ती कोणतं ना कोणतं तरी पद भूषवते महाराज आणि ही त्यांना वारसा किंवा ही सवलत जर निर्माण करून दिली असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा आपल्याला आभार मानावा लागेल कारण की त्यांच्यामुळे ज्या मुलींना शिकण्याला काय मिळाली महाराज संधी मिळाली त्या सावित्रीबाई फुलेंनी शेणा चिखलाचा मारा खाल्लेला आहे महाराज कशासाठी फक्त माझ्या स्त्रिया मोठ्या झाल्या पाहिजे माझ्या मुली शिकल्या पाहिजे म्हणून त्यांनी काय केलेलं महाराज या मुलींसाठी खूप दुःख सहन केलं आणि या मुलींना सवलत निर्माण करून देणारे असे असणारे राजे महाराजे असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील स्त्रियांसाठी काय केलेलं आहे महाराज खूप मोठं त्यांचं देखील इथं काय आहे आपल्याला सहकार्य आहे तर आता हा कोणता महिना चालू आहे फेब्रुवारी आज किती तारीख आहे 5 फेब्रुवारी आता 19 फेब्रुवारी जवळच
आलेली आहे आणि माझ्या राजांची जयंती जवळच आलेली आहे, म्हणून त्यांचं गौरव आणि त्यांचं कौतुक आज केलंच पाहिजे, कारण की त्यांच्यामुळे स्त्रियांना आज वावरण्याची म्हणजे खुलेआम वावरण्याची संधी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली। म्हणून शेवटी जाता जाता त्यांचा एक गुणगौरव म्हणून गायन करते महाराज। गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरीशी खरी गिरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा शिवाजी राजा, गिरीशी खरी गिरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरीशी खरी गिरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, गिरीशी खरी गिरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरीशी खरी गिरीटा परी लहरी भगवा ध्वजा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। उगवला तारा महिला वर्ग आहेत, पुरुष मंडळी आहेत बरं का, परंतु कोणाच्याही चेहऱ्यावर मला समाधान दिसत नाही। कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या टेन्शन मध्ये तरी आहेतच महाराज, हसू कोणाच्या चेहऱ्यावर नाही। अहो नवल आहे, आपण जर फोटो काढायला गेलो ना एखाद्या स्टुडिओ मध्ये, तर त्या फोटोवाल्यानी आपल्याला फोटो काढताना काय म्हणतो तो, हा माझ्याकडे बघा, आधी काय म्हणतो माझ्याकडे बघा, आणि फोटो काढायच्या नंतर लगेच तो म्हणतो थोडं स्माइल स्माइल प्लीज, आणि आपण त्याच्याच पुरतं तेवढ्याच पुरतं थोडंसं स्मित हास्य करतो महाराज।
थोडंसं स्मित हास्य केल्यामुळं आपला फोटो एवढा भारी दिसतो महाराज. आणि जर आपण सदोदित जर हसतच राहिलो तर आपण किती छान दिसू महाराज. परंतु आपण हसतो का? नाही महाराज, कारण समाधानीच नाही ना, आपल्या अंगी समाधानच नाही. आपण नेहमी चिंता करत असतो, माझ्या बबलीचं काय होईल, तिचं लग्न कुठं लागेल, चांगला नवरा मिळेल का, नोकरीवाळा मिळेल का. म्हणजे आपले अनेक विचार पांगलेले असतात महाराज. काय काय विचार करतात बाया त्यांच्या त्यांनाच माहिती महाराज. म्हणून आपण काय असतो, समाधानी असतो का? नाही, कारण की आपण विचार करतो महाराज, जे आहे त्याच्यामध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न आपण करत नाही. आपल्याला अजून अपेक्षा आहे, म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये आपण सुखी राहत नाही. आपल्याला वाटतं अजून असलं असतं तर चांगलं झालं असतं. म्हणून आपण काय असतो, दुःखी असतो महाराज. आपल्या चेहऱ्यावर हसू बिलकुल नसतं. त्या कॅमेरामॅननी, त्या फोटोग्राफरने आपल्याला हसा म्हणावं महाराज. एवढी आपली आज दशा झालेली आहे महाराज. आपण सगळे काय आहोत, काय दरिद्र रेषेखालचे आहात मला, नाही का? तुम्हाला जे समजायचं ते समजा महाराज. एक हसू म्हणून सांगितलं बरं का. म्हणजे आपण काय आहोत, दरिद्रीच आहोत ना महाराज. आपल्याला म्हणजे आपल्या मनानं देखील हसायची काय आहे, बंधन आहे का? आपल्याला बंधन आहे का हसायचं? पण आपण हसतो का? नाही महाराज. चार चौघामध्ये जर बसलो तर हसलं पाहिजे. आज जर हसलो तर काय होईल, आपलं आयुष्य वाढेल महाराज. असं सांगितलं गेलंय, जर आपण हसलो तर आपली भाग्यरेषा देखील काय होते, बदलते महाराज. आपलं आयुष्य वाढतं कशामुळं, हसल्यामुळं. त्याच्यामुळं हसलं पाहिजे महाराज. विठाला विठाला. तुकाराम महाराज म्हणतात, आपण जर सतत निरंतर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर आपण काय राहू, नेहमी समाधानी राहू महाराज. सदा नाम घोष. जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर अंतकरण देखील काय होतं, शुद्ध होतं आणि समाधान त्याला काय होते, प्राप्त होते महाराज. त्याच्यामुळं काय करायला पाहिजे, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. तरच आपलं मन स्थिर आणि शांत राहू शकतं महाराज. आणि त्याच्या पुढं तुकाराम महाराज म्हणतात, मी काय केले, वेगवेगळे अलंकार परिधान केले. कोणते अलंकार आहेत बरं ते? अलंकार म्हणजे तुम्ही काय समजाल, दागदागिने, सोनं, हेच ना, ह्यालाच अलंकार म्हणतात का? हा, आपल्या भाषेत दागदागिनेच ना. परंतु तुकाराम महाराजांच्या भाषेत ते काय, ज्ञान आणि वैराग्य हे अलंकार मी काय केले, परिधान केले. म्हणून तुकाराम महाराजांचं काय होतं, संतुलन कधीच बिघडत नाही, त्यांचं समाधान कधीच बिघडत नाही. ते नेहमी समाधानी राहतात महाराज. तुकाराम महाराजांच्या घरी खायला अन्न नसतं महाराज, परंतु ते नेहमी समाधानी आहेत. भंडारा डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर ते भजन कीर्तन करतात महाराज, फक्त आणि फक्त त्या भगवंत प्राप्तीसाठी महाराज. त्याच्यामुळे त्यांच्या अंगी काय आहे, समाधान आहे. आणि आम्ही कशासाठी करतो, फक्त संसारासाठी. जे सडक नासक कुचक आहे त्या संसारासाठी आपण एवढी धावपळ करतो महाराज. शेवटी आपल्याला काय भोगावं लागतं, दुःख. दुःख बांधावरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ह्याच्यामध्ये सुख आपल्याला कधीच भेटणार नाही. परंतु आपण पूर्ण आयुष्य कशामध्ये घालतो, फक्त आणि फक्त या संसारामध्ये महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की या संसारामध्ये असून देखील आम्ही काय केलेली आहे, विदेही दशा भोगली आहे महाराज. देहीच विदेही भोगू दशा. या देहामध्ये
परंतु काय राहायचंय, विदेही अवस्था प्राप्त करून घ्यायची महाराज। संसारी असावे, संसारी असावे, तर या संसारामधले असलं पाहिजे महाराज, पण असोनी नसल्यासारखं वागलं पाहिजे महाराज। संसार प्रत्येकांनाच आहे महाराज, संसार हा प्रत्येकांना करावाच लागतो, संतांना देखील करावा लागलं, परंतु ते संसाराला चिकटून राहिले का? नाही, संसारामधूनच त्यांनी परमार्थ साधला, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली महाराज। तसंच आपल्याला देखील त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते महाराज, परंतु केव्हा? केव्हा? अभंगाचं दुसरं चरण। आनंदी निर्भर डुलत असो। आम्ही सगळं सुख काय केलेलं आहे महाराज, प्राप्त करून घेतलेलं आहे, आणि अनेक प्रकारचे दागदागिने आम्ही काय केलेले आहे, परिधान केलेले आहेत। तर काय, तर ज्ञान आणि वैराग्य हे आम्ही अंगीकार म्हणजे अंगीकार केला आहे महाराज त्यांचा, म्हणून ते काय आहेत, सुखी आहेत, समाधानी आहेत आणि आनंदी आहेत। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो। बघा आता इथं काही काही बाया डुलायला लागल्यात, हे डुलणं का, त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही महाराज। आनंदी निर्भर डुलत असो, काही काही बाया असं झोपीत डुलतात, ते डुलणं का, काय पिऊन डुलतात, डुलतात ना महाराज,
थोडीफार घेतली की ते डुलत डुलतच घरी येतात. हे डुलणं का? हा, कशाला म्हणायचं? आनंदे निर्भर. निर्भर म्हणजे काय? निरंकार. आपण काय करतो? निरंतर म्हणजे काहीच भीती नाही, आनंदाने डुलू लागतो महाराज. आनंदे निर्भर डुलत असो. डुलण्याचे खूप प्रकार आहेत महाराज बरं का. सांगायला गेले तर रात्र पुरणार नाही. कसं आहे, डुलणं या शब्दाचा अर्थच खूप काय आहे, वेगळा लावता येतो महाराज, परंतु इथं वेगळा नाही. तुकाराम महाराज म्हणतात की मी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, त्याच्यामुळं माझ्या अंगी समाधान प्राप्त झालं आणि मी अनेक प्रकारचे अलंकार परिधान केले आणि मी काय करतो, आनंदाने नाचू लागतो, डोलू लागतो महाराज. नाहीतर काही काही लोक लग्नामध्ये डोलतात महाराज. डोलतात की नाही तुमच्याकडं? बोलत चला. डोलतात की नाही? डीजे मध्ये लावतात गाणं. काय डीजे मध्ये गाणे लावतात. बोलणं कसं, कीर्तनामध्ये बोलणं नाही पाहिजे महाराज, परंतु काय आहे, बोलल्याशिवाय लोकांना समजत नाही, नाही का? बोलल्याशिवाय समजतं का? नाही. म्हणून लग्नामध्ये लोक डीजे वाल्याला दम देतात. बजाव, त्याला म्हणतात बजाव. थोडीफार घेतात आणि म्हणतात बजाव. त्याला वाजवायला लावतात. काय गाणे महाराज. बिल्ल्यांची नागिन निघाली आणि तिथं कोण डोलतो? कोण डोलतो तिथं? नागोबा. हे काय गाणं झालं का महाराज? अहो हे डोलणं नव्हे, परमार्थातलं डोलणं. बघा हे आमची मुलं किती छान नाचतात, ह्याला म्हणतात डोलणं. प्रेम छंद नाचे डोले, तर अभंगातलं नाचणं, कीर्तनातलं नाचणं, अभंगातलं डोलणं, कीर्तनातलं डोलणं, याला काय म्हणतात महाराज? आनंदी निर्भर डुलत असो. हे आनंदाने डुलतात महाराज. बघा किती चंचल आहेत हे मुलं, किती चपल आहेत त्या मुली, की भजन आलं की लगे नाचू लागतात की नाही. म्हणजे त्या आनंदानं काय करतात? डोलतात महाराज. याला म्हणतात खरं डोलणं. नसता त्या लग्नामध्ये डुलणं काही काही बायाच्या अंगात येतं महाराज, लगेच अशा पिढ्या देतात महाराज. नको रे बाबा, इथं एखादी उठल नाही का, उगाच रिकामा ताप होईल डोक्याला, म्हणून नको. समजलं ना? पण तुम्हाला ते डोलणं देखील असतं ना महाराज, ते देखील डोलणं असतं महाराज. हा, पण ते डोलणं नव्हे. काही काहीच्या बाया अशा, बापरे नको बाबा, एखादी उठल. तर अशा अनेक प्रकारचे डोलणे आहेत महाराज, नाही काय? पण असं डोललं नाही पाहिजे महाराज. आपल्या भजनामध्ये डोला, कीर्तनामध्ये नाचा, ह्यालाच खरं सुख म्हणतात. याच्यामध्येच समाधान आहे. त्याच्यात समाधान आहे का? नाचो कीर्तनाचे रंगी,
पाहिजे आणि असंच परमार्थाचा आनंद घेतला पाहिजे महाराज. तरच आपल्याला काय होतं, सुख, शांती आणि वैराग्य पण प्राप्त होतं महाराज. ज्ञान देखील प्राप्त होतं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात असं एक पण ठिकाण नाही की त्या ठिकाणी आपण काय करू शकत नाही, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू शकत नाही. एकदा काय झालं महाराज, तुकोबारायांच्या घरी एक सदगृहस्थ आले आणि सदगृहस्थ आल्याच्या नंतर माताला विचारू लागले की अहो माता, तुकाराम महाराज कुठे गेले? तर त्या मातेने सांगितलं की अहो ते बहिर दिशेला गेलेले आहेत. त्या सदगृहस्थांना तुकाराम महाराजांना भेटायची खूप इच्छा होती महाराज. आणि ते गावाच्या बाहेर गेले. गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर असं झालं की त्या सदगृहस्थाला काय झालं, तुकाराम महाराज भेटले बाहेर. आणि भेटल्याच्या नंतर ते सदगृहस्थ त्या तुकाराम महाराजांना म्हणू लागले की अहो महाराज, तुम्ही काय करता? अहो या ठिकाणी तरी देवाचं नामस्मरण करू नका. कारण की तुकाराम महाराज त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर, कोणत्या बहिर दिशेला गेल्याच्या नंतर देखील त्या भगवान परमात्म्याचं काय करत होते, चिंतन करत होते. आणि तुकाराम महाराज म्हणतात की मी काय करू, माझी वाचा, माझं मन माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. काय करू म्हणे महाराज, माझी वाचाच काय राहत नाही, बंद राहत नाही. छंदच असा आहे ना महाराज की त्यांच्या मुखामध्ये सतत त्या भगवान परमात्म्याचं चिंतन सुरू असतं महाराज. त्यांची वाचा देखील त्यांच्या ताब्यात राहत नाही. असं तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे महाराज. आणि ते सांगतात की मी काय करू, माझी वाचाच काय असते, माझी वाणीच काय असते महाराज, माझ्या कंट्रोलमध्ये येत नाही. माझी मज झाली अनावरा वाचा, छंद या नामाचा घेतलासे. असं तुकाराम महाराज उदाहरण देऊन सांगतात महाराज की आपण जर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, नामस्मरण केलं तर आपली वाचा देखील काय करते, ठिकाण पाहत नाही महाराज. कोणतंही ठिकाण असो, ती वाचा काय होते, अनावर होते महाराज. असं तुकाराम महाराज आपल्याला काय करतात, उदाहरण देऊन अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये
देखील काय करू शकत नाही, बाधू शकत नाही, कारण की आम्ही त्या पदाला प्राप्त झालेलो आहोत महाराज. म्हणून आम्हाला कोणतंही अग्नी जाळू शकत नाही आणि आम्ही ज्ञानी असल्यामुळे आम्हाला कोणी मारू शकत देखील नाही. असं तुकाराम महाराज उदाहरण देऊन या अभंगामध्ये सांगतात महाराज की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यंगा. त्यांना पापही लागत नाही आणि पुण्यही बाधत नाही महाराज. असं आपलं काय झालं, अभंग झालं महाराज. सगळ्यांनी मोठ्या भावानी आणि अंतकरणातून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय. सगळ्यांनी वरती हात घ्या. आणि कीर्तनाच्या शेवटी ज्या मुलींनी छान अशी चाल गायली त्यांना देखील धन्यवाद देते.